तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या एकदम कडक ट्युटोरियलमध्ये, जे की हॅपी न्यू इयरचं आहे. तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. पण आज आहे तारीख 30. मी 30 तारखेला रेकॉर्डिंग करत असल्यामुळे उद्या 31चा जल्लोष तर सगळेच असतील, नाही का. बरेच जण मला म्हणत आहे की 1 तारीख न्यू इयरचं तर आपण बॅनर विश करतोच, पण 31 कमिंग सूनचं पण एक बॅनर तयार करा. अरे बाप म्हणलं, झालं मग वांद. 1 जानेवारी ठीक आहे, न्यू इयरचं विश करतो, नक्कीच सगळेजण करणार आहेत. त्यानिमित्तानं एकदम खतरनाक कडक, तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे, एकदम डिफरंट लुकमध्ये बॅनर तयार केला आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड, आपल्या झीप फाईलचा पासवर्ड भेटून जाईल. झीप फाईलमध्ये तुम्हाला PNG मटेरियल प्लस PLP फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर चला, विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या एडिटिंगला स्टार्ट करूया. ओके, तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्येच बॅनर तयार करून मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. मला पण वाटतं की पिक्सल लॅबमध्येच एकदम क्विकली आपण PLP फाईलचा यूज करून बॅनर तयार करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल डिफरंट ॲप्लिकेशनचा यूज करून बॅनर तयार करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. मी नक्की त्यावरती व्हिडिओ आणेल, ठीक आहे. आणि हो, कोणाला हिंदीमध्ये बॅनर एडिटिंग पाहिजे असेल, त्यावरती ट्युटोरियल पाहिजे असतील, PNG PLP मटेरियल पाहिजे असेल, तर आपल्या नवीन चॅनलला तुम्ही जॉईन करा, सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं हिंदीमध्ये डिफरंट व्हिडिओसोबतच मी ग्राफिक डिझाईनचे पण ट्युटोरियल टाकत असतो, तर नक्की सबस्क्राईब करा त्या पण चॅनलला. तर चला, आपण आजच्या व्हिडिओबद्दल पाहूया की तुमच्याकडे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन जॉईन करा. तिथं मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक पिन करून ठेवलेलं आहे. ते डाउनलोड करून तुम्ही कुठली पण PLP फाईल त्यामध्ये इझिली ओपन होऊन जाईल, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. तर फक्त व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुम्हाला पासवर्ड, झीप फाईलचं पासवर्ड व्हिडिओमध्ये पुढं भेटेल. तर फर्स्ट तुम्हाला मी जे PLP फाईल प्रोव्हाइड केलेलं आहे ते इथं डायरेक्ट मी ओपन करून दाखवतो. बेसिकपासून काही सांगणार नाही आहे, कारण व्हिडिओ मोठा होईल. तर इथं 3 डॉटला टच करून आपण इथून डायरेक्ट PLP फाईल ओपन करूया, जे की open.plp फाईल या ऑप्शनचा यूज करायचं आहे. आणि जे पण तुम्ही मटेरियल डाउनलोड केलेलं आहे त्यामध्ये PLP फाईल आहे, तर PLP फाईल फर्स्ट इथं ॲड करून घ्या. त्यासाठी इथं .plpच्या ऑप्शनला टच करा आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट PLP फाईल इथं आपण ॲड करूया. माझी PLP फाईल पिक्सल लॅब याच फोल्डरमध्ये आहे. तर इथून मी न्यू इयर 2024 m.plp या नावाने मी फाईल सेव्ह केलेली आहे. तर इथं डायरेक्ट टच करतो आणि ओपन ओनली करतो. तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या, ठीक आहे. नंतर ओके करून बॅक येतो. ॲज इट इज एकदम डिफरंट लुकमध्ये तुम्हाला बॅनरची डिझाईन मी प्रोव्हाइड केलेली आहे. नक्की आवडलं तर लाईक करायला तर बिलकुल विसरू नका मित्रांनो. तुम्ही इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता, डिफरंट लेअर प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये काही काढघाल करायची असेल तर तुमच्या इच्छेने करू शकता. आणि मेन गोष्ट, मी तुम्हाला इथं नेमिंग प्लेट जी मोठी पण दिलेली आहे आणि छोटी पण नेमिंग प्लेट दिलेलं आहे. जर कोणाला एक्सटेन्शन ग्रामसेवक, नगरसेवक, फलाना बिस्ताना काही टाकायचं असेल, खाली काही डिटेल कॉन्टॅक्ट वगैरे टाकायचे असेल, त्यासाठी जागा दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही ते टाकू शकता. जर कोणाला फक्त सिंगल नेम टाकायचं असेल तर त्यासाठी पण मी डिफरंट PLP तुम्हाला लेअरमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ते हाईड करून ठेवलेलं आहे सध्या, ठीक आहे. तर फर्स्ट इथं आपल्याला फर्स्ट काम करायचं, जे की माझं इमेज आहे ते डिलीट करायचं. भरपूर जणांना माहीत असतं, बोर होत असतं त्यांना, पण त्यांना मटेरियल पाहिजे असतं. पण भरपूर जण असे असतात की फर्स्ट टाईम एडिटिंग करत असतात, त्यांना काहीच माहीत नसतं, ठीक आहे. प्रत्येकजण असंच असतो, माहीत झाल्यानंतर गोष्टी बोर व्हायला लागतात. तर मी प्रत्येक वेळेस बेसिकपासूनच सांगतो, एकदम बेसिकपासून नाही, डायरेक्ट आपण PLP फाईलचा यूज करून दाखवणार आहे, त्या उद्देशाने मी सांगत असतो, ठीक आहे. तर फर्स्ट आपण इथून माझी इमेज डिलीट करूया. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करा. त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करून जिथं पण तुमची इथं फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करायचा. त्यानंतर आपण गॅलरीच्या फोल्डरमध्ये जाऊ. जिथं पण जे आपण फोल्डरमध्ये तुमची फ्रेम PNG कटआउट आहेत त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट आपण हे PNG इथं ॲड करूया. PNG कटआउट करण्यासाठी बरेचसे ॲप्लिकेशन आहेत, बरेचशा असे वेबसाईट आहेत, डायरेक्ट PNG हे कटआउट करून भेटेल, ठीक आहे. तर इथं जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता आणि राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करा. मी हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करून वन साईडला
आपली PNG हे ॲड करून घेतो. जास्त कधी पण जास्त मोठी इमेज ठेवायची नाही, ते वेगळं दिसते. त्यामुळे होईल तेवढं सुटेबल अशी PNG तुम्ही ॲडजस्ट करून तिथं ॲड करा. त्यानंतर लेअरच्या सिम्बॉलला टच करून मी हे लेअर लॉक करून घेतो. त्यानंतर आता नेक्स्ट काम करायचं, जे की माझं नाव, फक्त नाव आहे ते एडिट करायचं आणि खाली जे मी माझं डिटेल टाकलं ते तुम्ही डिलीट करून तुमचं काही डिटेल असेल तर ते टाकू शकता. नसेल तर सिंगल नावासाठी वेगळी तुम्हाला नेमिंग प्लेट मी प्रोव्हाइड केली आहे. तर फर्स्ट आपण इथं जे नाव आहे त्या लेअरला टच करायचं आणि अनलॉक करून घ्यायचे. परत लेअरला च्या सिम्बॉलला टच करून इथून या नेमला एडिट करण्यासाठी या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा. ठीक आहे. तर इथं आपण सिम्पल जसं मराठीमध्ये नाव टाकतो त्या पद्धतीने इथं नाव टाकायचं. फॉर एक्झाम्पलसाठी घ्या आपण सर्वमित्र परिवार. ठीक आहे. सर्वमित्र परिवार टाकून डन करून ओके करूयात. तर फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतोय, आता हे नाव खालचं चेंज झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव चेंज करून घ्या. त्यानंतर या नेमला तुम्हाला सेंटर पोझिशनला घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे ॲडजस्ट करू शकता. मॅन्युअली होत नसेल, तुमचे बोटं वगैरे मोठे असतील तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. इथं तुम्हाला एच्या सिम्बॉलला टच करून इथून पोझिशनचं ऑप्शन भेटेल. या पोझिशनच्या ऑप्शनला टच करा आणि किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून खाली जे ॲरो दिसतात त्या ॲरोचा यूज करून ते तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नाव ॲडजस्ट करायचं. मी क्रॉस करतो आणि हे बॅक येतो. आधी जे नाव होतं माझं ते राहू देतो. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला खाली काही एक्सटेन्शन वगैरे जे काही डिटेल वगैरे काही टाकायचं असेल तर त्यासाठी मी इथं जे माझं डिटेल आहे ते तुम्ही डिलीट करू शकता आणि इथं तुम्हाला काय टाकायचं ते इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये काही टाकायचं असेल तर टाकू शकता. ठीक आहे. याच नेमचं तुम्ही कॉपी करून मराठीमध्ये टाकू शकता. इंग्लिशमध्ये टाकायचं असेल तर इंग्लिशचे फॉन्ट भरपूर आहे त्याच्यात, त्यातले कुठले पण यूज करून तुम्ही ते टाकू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे नेमिंग प्लेट फक्त सिंगल नाव टाकायचं असेल, तुमचं डिटेल वगैरे काहीच नाही टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इथं जे मी लेअरमध्येच तुम्हाला डिफरंट इथं ऑप्शन भेटतील, लेअर भेटतील. त्यापैकी हे फर्स्ट आपण लेअर हाईड करून टाकूया. जे नेमिंग प्लेट आहे हे हाईड करून टाकली. बॅक साईडची जे छोटीवाली नेमिंग प्लेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ते इथं तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही अनहाईड करून तुम्ही बघू शकता की जे फक्त सिंगल नेमसाठी तुम्हाला हे मी प्रोव्हाइड केलेले आहे. यामध्ये तुम्ही एडिट करू शकता या नेमिंग प्लेटला, जर कलर वगैरे चेंज करायचा असेल तर. आणि या नावाला फक्त तुम्ही हे ॲडजस्ट करून घ्या, एवढं तर करू शकता. या नावाच्या लेअरला अनलॉक करून या नेमला तुम्ही इथं या प्लेटवर सेंटरमध्ये घेऊन एडिट करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. तर आणि हे नावाला थोडं मोठं करून तुम्ही ॲडजस्ट करा तुमच्या पद्धतीने, फक्त मी सांगत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सिंगल नेमिंग प्लेटमध्ये पण फक्त नाव पाहिजे असेल तर तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो मी आता बॅक आलो. आधी जी नेमिंग प्लेट होती तेच आहे. तुम्ही लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता. इथं डिफरंट लेअर प्रोव्हाइड केलेले आहेत मी, जे की काही अनहाईड आहेत, काही हाईड आहेत. ठीक आहे. तर इथं तुम्हाला PNG पण डिफरंट दिलेलं आहे, जे की नेमिंगची आहे ते तुम्ही दरवर्षी कधी पण यूज करू शकता. आणि 2024ची पण डिफरंट PNG दिलेली आहे. आणि हे शुभेच्छा तर कुठेही टाका तुम्ही, वाढदिवसाला वगैरे काही प्रॉब्लेम नाही. दुसरं कुठल्याही बॅनरसाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर असे डिफरंट तुम्हाला PNG इथं दिसून जातील, जे की तुम्ही डिफरंट बॅनर तयार करण्यासाठी पण यूज करू शकता. ठीक आहे. तर आता हे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज इमेज करा. आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं जे डायमेन्शन कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करा आणि सेव्ह टू गॅलरी करा. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम अल्ट्रा HD तुमच्या गॅलरीमध्ये हे बॅनर सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आणि हो बाबांनो, डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांना हॅपी न्यू इयर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.